तर अमितचा आणि माझा दोघांचाही चतुर्थीचा उपवास असतो. सो बटाटा करून घेतला, त्याचा टिफिन वगैरे पॅक केला. त्याच्यानंतर माझी एक्सरसाइज, थोडी हलकीच एक्सरसाइज करणार होते आज कारण उपवास होता. त्याच्यानंतर केस वॉश करायचे होते म्हणून हेअर ऑइलिंग करून घेतलं आणि मॉर्निंग ड्रिंक घेतलं. माझं उपवासाच्या दिवशी नॉर्मली मॉर्निंग ड्रिंक असतं गरम पाणी आणि त्याच्यात तूप. आम्ही गेल्यानंतर मग अंघोळ वगैरे करून घेतली आणि पहिल्यांदा ब्रेकफास्ट केला. पहिले पेटपूजा, नंतर देवपूजा. मग पेटपूजा झाल्यावर देवपूजेला लागले. आज नेहमी तसं आम्हीच देवपूजा करतो, पण आज आम्हाला उठायलाच उशीर झाला होता, सो देवपूजा माझ्याकडे होते. थोडं कामं वगैरे आवरली, दुपारचं जेवण केलं आणि जेवण केल्या केल्या रात्रीच्या जेवणाच्या तयारी डोक्यात चालू झाली आणि लागले पण लवकर होते. आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं शॉपिंगला, काय ते पुढे कळेलच. सो मेनू सिम्पल होता, खीर आणि पनीर भुर्जी सगळं बनवून घेतलं आम्ही. त्यानंतर कॉफी घेतली. त्याला कॉफी आवडते, मला चहा, पण कधी कधी त्याचं पण ऐकते. त्याच्यानंतर गेलो शॉपिंगला. आता शॉपिंगला म्हणजे कुठे जाणार आहे, लग्न झाल्यावर भाजीपाला शॉपिंग ही सगळ्यात मेन शॉपिंग असते. तर सोसायटीच्या खाली फ्रेश भाजीपाला लागला होता, तो घेतला. फ्रूट्स वगैरे घेतले आणि जाताना लक्षात आलं माझ्याकडे का मी एवढं ओझं घेतलं. लगेच अमितच्या हातात ट्रान्सफर केलं आणि आल्याला पहिल्यांदा जेवण करून घेतलं. चला आजच्यासाठी एवढंच, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.